तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आता यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करणं किती अवघड झालेलं आहे। जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट होतो त्यावेळेस आपण काय करतो, यूट्यूब मॉनिटायझेशनला अप्लाय करतो आणि काही दिवसांनी आपल्याला कळतं की आपलं मॉनिटायझेशन रिजेक्ट झालेलं आहे। मग जेव्हा आपण 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करून पण जेव्हा आपलं मॉनिटायझेशन रिजेक्ट होतं त्यावेळेस आपल्याला खूप पस्तावा येतो की नक्की का झालं आपलं मॉनिटायझेशन रिजेक्ट। मग आपण 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी जी मेहनत घेतलेली असते ती सर्व मेहनत काय गेलेली असते, वेस्ट गेलेली असते। त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट झाला म्हणजे आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला असं काहीही नाही आहे। तर चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी बाकी काही गोष्टींकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपलं चॅनल मॉनिटायझेशन काय होणार नाही, रिजेक्ट होणार नाही। तर त्याच गोष्टी आपण काय करणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे की चॅनल मॉनिटायझेशन का होत नाही किंवा कोणत्या चुका आहे की ज्यामुळे आपलं चॅनल मॉनिटायझेशन काय झालेलं आहे, रिजेक्ट झालेलं आहे। तर YT स्टुडिओ स्वतः सांगतो की तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार की नाही। तर मग त्या कोणत्या चुका आहे की ज्यामुळे आपला चॅनल मॉनिटाईज होणार नाही, तर त्या चुका आपल्या YT स्टुडिओ कशा कळतील, तर त्या वन बाय वन आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। तर बघा, सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे तुमच्या व्हिडिओजला 3 व्हिडिओजला सेम टायटल। आता जेव्हा आपला एखादा व्हिडिओज व्हायरल होतो, जेव्हा आपण नवीन यूट्यूबर असतो, मग आपल्या एखाद्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले किंवा आपला एखादा व्हिडिओ जास्त व्हायरल झाला, मग आपण काय करतो, त्याच व्हिडिओचं सेम टायटल आपण काय करतो, दुसऱ्या व्हिडिओला ॲड करतो। मग आपल्याला वाटतं ह्या टायटलमुळे आपल्याला जास्त व्ह्यूज आले किंवा आपला व्हिडिओ व्हायरल झाला, मग आपण सेम काय करतो, त्याच व्हिडिओचं टायटल टाकतो, अजून परत तिसऱ्या व्हिडिओचं पण टाकतो। पण यामुळे काय होतं, जेव्हा यूट्यूब अल्गोरिदमला कळतं की तुमच्या 3 व्हिडिओचे टायटल किंवा 3 पेक्षा जास्त व्हिडिओचे टायटल हे सेम आहे, त्यावेळेस तुमचं जेव्हा तुम्ही यूट्यूब मॉनिटायझेशनला अप्लाय करता त्यावेळेस तुमचं मॉनिटायझेशन काय केलं जातं, रिजेक्ट केलं जातं। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं ह्या टायटलचं काय झालेलं आहे, व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे, तर सेम टायटल न लावता तुम्हाला फक्त त्या टायटलमधले कीवर्ड्स काय करायचे आहे, तुमच्या नेक्स्ट व्हिडिओच्या टायटलमध्ये काय करायचे आहे, वापरायचे आहे। ॲज इट इज तसंच टायटल तुम्हाला काय करायचं नाही आहे, कॉपी पेस्ट करायचं नाही आहे। कारण जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला रिपीटेड ॲक्टिव्हिटी म्हणून काय येतो, असा एक मेसेज येतो की त्यामुळे तुमचा चॅनल काय झालेला आहे, मॉनिटायझेशनला रिजेक्ट झालेला आहे। त्यानंतर तुमचा सेकंड पॉईंट हा आहे की तुम्ही रिपीटेड व्हिडिओज अपलोड करू नका। आता तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओज अपलोड करता, सपोज मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ह्याच व्हिडिओला माहिती काय आले, खूप जास्त व्ह्यूज आले किंवा माझा हा व्हिडिओ व्हायरल झाला, मग मी काय करते, सेम ह्याच कंटेंटवरती, सेम ह्याच टॉपिकवरती काय करते, रिपीटेड व्हिडिओ बनवते। जेव्हा आपण चॅनल मॉनिटायझेशनला अप्लाय करतो, जेव्हा यूट्यूब अल्गोरिदमला कळतं की ह्या चॅनलवरती रिपीटेड व्हिडिओज बनवली गेली आहे, रिपीटेड कंटेंटवरती व्हिडिओज बनवली गेले आहे, त्यावेळेस आपलं चॅनल मॉनिटायझेशन काय होतं, रिजेक्ट होतं। त्यामुळे तुम्हाला रिपीटेड व्हिडिओज काय करायचे नाही, हे तुमच्या चॅनलवरती टाकायचे नाही, जोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत तरी। त्यानंतर थर्ड पॉईंट आहे की तुमचं जे डिस्क्रिप्शन आहे व्हिडिओचं, त्या डिस्क्रिप्शनमध्ये 5000च्या वरती कीवर्ड्स नको आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये फक्त 5000पर्यंत काय करू शकता, कीवर्ड्स टाकू शकता। मग तुम्हाला माहीत आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय टाकतो, सुरुवातीला टायटल टाकतो, त्यानंतर तुमच्या ज्या क्वेरीज असतात त्या क्वेरीज टाकतो आणि हॅशटॅग टाकतो। तर आपल्याला जे म्हणजे ज्या क्वेरीज आहेत त्या क्वेरीज पण 10 ते 15 मॅक्झिमम टाकायच्या आहे किंवा तुम्ही जे हॅशटॅग वापरता ते हॅशटॅग पण काय करायचे, तुम्हाला 10 ते 15 कमीत कमी टाकायचे आहे आणि जास्तीत जास्त पण तेवढेच टाकायचे आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही 10 ते 15च्या वरती कीवर्ड्स पण टाकू नका आणि तुमचे हॅशटॅग पण टाकू नका। यामुळे काय होतं आहे, यूट्यूब अल्गोरिदमला जेव्हा तुमचा जो डिस्क्रिप्शन आहे हे डिस्क्रिप्शन खूप जास्त असतं, त्यावेळेस यूट्यूब अल्गोरिदमला क्लिक होत नाही की नक्की तुमचा ऑडियन्स कोणता आहे, तुमचा ट्रॅक कोणता आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो व्हिडिओ आहे ज्या रिलेटेड आहे, ज्या टायटलशी रिलेटेड आहे, त्याच टायटलशी रिलेटेड तुम्हाला हॅशटॅग वापरायचे आहे, तुमचे कीवर्ड्स वापरायचे आहे। आपण काय करतो, आपल्या व्हिडिओचं सबस्क्रायबर वाढवण्याबद्दल असेल तर आपण सबस्क्रायबर वाढवण्याबद्दल तर म्हणजे कीवर्ड्स टाकतोच, पण आपण काय करतो, कोलॅब कसं करायचं, यूट्यूब चॅनल कसा बनवायचा, ॲडसन्स अकाउंट कसं बनवायचं, ह्या सगळ्या काय करतो, क्वेरीज त्याच्यात टाकतो। मग यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे त्याला कळत नाही की नक्की तुमचा ॲक्च्युअल ऑडियन्स कोणता आहे, खरा टार्गेट ऑडियन्स कोणता आहे, कोणत्या ऑडियन्सपर्यंत तो व्हिडिओ पाठवायचा। त्यामुळे मॉनिटायझेशनला जेव्हा तुम्ही अप्लाय करता तर ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे यूट्यूब अल्गोरिदमला कळत आहे की ह्या ज्या क्वेरीज आहे किंवा हे जे कीवर्ड्स आहे हे फक्त कॉपी पेस्ट करून ॲड केलेला आहे, त्याचा व्हिडिओशी काहीही संबंध नाही, त्यावेळेस पण तुमचा चॅनल काय केला जातो, हा डिमॉनिटाईज केला जातो किंवा मॉनिटायझेशनला तुमचा चॅनल हा काय होतो, रिजेक्ट होतो। त्यामुळे तुम्हाला ह्या पॉईंटला एकदम महत्त्वपूर्ण काळजी घेणं लक्ष आहे। कारण नवीन यूट्यूबरला जनरली माहीत नसतं, नवीन यूट्यूबरला फक्त इतकंच माहीत असतं की जितकं जास्त मोठं डिस्क्रिप्शन तितका आपला व्हिडिओ व्हायरल होणार, पण असं काहीही नाही आहे। तुमचा व्हिडिओ म्हणजे डिस्क्रिप्शन शॉर्टमध्ये जरी असलं की 2 लाईनमध्ये जरी असलं पण त्यात प्रॉपर कीवर्ड्स आले तरीही तुमचा व्हिडिओ काय होतो, व्हायरल होतो। आता तुम्ही चॅनलवरती बघू शकता की माझा हा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही प्रकारचे कीवर्ड टाकलेले नाही आहे,
किंवा हॅशटॅग वापरलेला नाही आहे, पण जे टायटल आहे त्या टायटलमध्ये माझे एक प्रॉपर कीवर्ड आलेला आहे की जे सर्चेबल कीवर्ड्स आहे. त्यामुळे माझं काय झालेलं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय झालेला आहे, व्हायरल झालेला आहे. त्यानंतर 4th पॉईंट आहे की रियूज्ड कंटेंट. आता तुम्हाला काय करायचं नाही, रियूज्ड कंटेंट वापरायचं नाही तुमच्या चॅनलमध्ये. आता तुम्ही काय करता, मोस्टली काही लोक काय करता, एखादं सॉन्ग व्हायरल झालेलं असेल मग ते सॉन्ग काय करता, डाउनलोड करता, किंवा एखादा व्हिडिओ असेल तो व्हायरल झाला मग तो व्हिडिओ सेम डाउनलोड करता. मग त्या व्हिडिओमध्ये फक्त काय करता, थोडंफार एडिटिंग करता किंवा थोडंफार म्हणजे काहीतरी स्वतःचं ॲड करता. पण त्यामध्ये मग काय होते, जरी तुमच्या एखाद्या व्हिडिओला यूट्यूबने कॉपीराईट दिलं नाही, पण जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करता, कारण तुम्हाला माहीत नसतं जर तुमच्या एखाद्या व्हिडिओला कॉपीराईट आलंच नाही, मग तुम्हाला काय वाटतं हा कंटेंट यूट्यूबवरती चालतो, मग तुम्ही त्याच रिलेटेड काय करता, व्हिडिओ बनवता. तुमचे 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाईम तुमचा कंप्लीट पण होतो. पण पुढे जाऊन जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करता तर त्यावेळेस यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की तुम्ही काय केलेलं आहे, रियूज कंटेंट वापरलेलं आहे, दुसऱ्याचं मटेरियल वापरलेलं आहे. स्वतःचं पूर्ण म्हणजे यूट्यूबला काय पाहिजे की 100% तुमचं हे पाहिजे, तुमचं क्रेडिट पाहिजे त्याच्यामध्ये. पण जेव्हा यूट्यूबला कळतं ही कॉपीराईट मटेरियल आहे त्यावेळेस तुमच्या इथं काय येतो, हे चॅनलला हे मॉनिटायझेशनला रिजेक्शन येत आहे. त्यामुळे रियूज कंटेंट तुम्हाला वापरायचं नाही आहे. त्यानंतरचा लास्ट आणि 5th पॉईंट आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण AI म्हणजे यूट्यूबवरती भन्नाट AI व्हिडिओज बघतो. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की ह्या टाईपचे AI व्हिडिओज यूट्यूबवरती खूप जास्त दिसत आहे. मग आपण त्या प्रकारचे AI व्हिडिओज बनवून काय करतो, आपल्याला वाटतं की आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त इन्कम करू शकतो किंवा इझी आहे. पण हे यूट्यूबला माहीत आहे की AI व्हिडिओमध्ये स्वतःचं क्रेडिट काही नसतं. फक्त आपण AIला ऑर्डर देतो किंवा ChatGPTला ऑर्डर देतो आणि त्या पद्धतीने आपले व्हिडिओ काय करतो, बनवून घेतो आणि यूट्यूबवरती अपलोड करतो. त्यामुळं यूट्यूब AIचे व्हिडिओ हे मॉनिटाईज करत नाही किंवा जे AI रिलेटेड चॅनल आहे ते यूट्यूबवरती मॉनिटाईज होत नाही. जरी एखादा चॅनल चुकून मॉनिटाईज झाला आणि नंतर यूट्यूब अल्गोरिदमला कळालं की हा चॅनल AI रिलेटेड आहे, चुकून होतो, पण आता तर चुकून होणार पण नाही कारण आता सगळं AI ऑपरेटेड आहे. तर त्यामुळे चॅनल मॉनिटाईज होत नाही. पण झालाही जरी चुकून तर यूट्यूब अल्गोरिदम इतकं स्ट्रॉंग आहे की जेव्हा पण ही चूक पकडेल त्याच वेळेस तुमचा काय होईल, चॅनल डिमॉनिटाईज होईल किंवा तो डिलीट पण होऊ शकतो. त्यामुळे AI व्हिडिओ बनवू नका. तर तुम्हाला जे 5th पॉईंट मी सांगितलेलं आहे ते 5th पॉईंट काय करायचं, लक्ष द्यायचं आहे जे नवीन यूट्यूबर आहे स्पेशली त्यांनी. कारण आपण जेव्हा नवीन यूट्यूबर असतो आपल्याला माहीत नसतं की नक्की कोणत्या चुका करायच्या नाही. मग आपलं फक्त टार्गेट आपण हे ठरवतो की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम. मग आपण ते फक्त कोणत्या ना कोणत्या पद्धतीने काय करतो, कंप्लीट करायचा प्रयत्न करतो. पण आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टी माहीत नसतात की फक्त यूट्यूबचा टार्गेट ते नाही आहे किंवा यूट्यूबचा क्रायटेरिया तो नाही आहे. त्या क्रायटेरियासोबत यूट्यूबच्या बाकीच्या पण क्रायटेरिया आहे की ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मग फर्स्ट आहे, तुम्हाला 3 सेम टायटलचे काय करायचे नाही, व्हिडिओज बनवायचे नाही. तुमच्या व्हिडिओजला 3 सेम टायटल काय करायचे नाही, टाकायचे नाही आहे. त्यानंतर सेकंड आहे, तुमच्या म्हणजे जे रिपीटेड कंटेंट आहे म्हणजे तुम्ही जे सेम व्हिडिओ बनवत आहात, तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल गेला म्हणून, तर ते रिपीटेड कंटेंट बनवणं आत्ताच थांबवा जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत. त्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 5000च्या वरती काय करू नका, कीवर्ड्स वापरू नका किंवा जास्तीत जास्त फक्त डिस्क्रिप्शन भरून ठेवू नका. तर एक सुटेबल कीवर्ड्स वापरा किंवा सर्चेबल कीवर्ड्स फक्त काय करा, तिथं वापरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमचा आहे रियूज कंटेंट. कोणाचंही मटेरियल कॉपी पेस्ट करू नका, स्वतःचं ओरिजिनल कंटेंट बनवा. जरी लेट झालं तर टाईम लागला तर चालेल, पण त्यामध्ये आत्मसमाधान असेल कारण तुमचा चॅनल फर्स्ट अटेम्प्टमध्येच काय होईल, मॉनिटाईज होईल. पण रियूज कंटेंट वापरलं तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचा चॅनल काय होणार नाही, मॉनिटाईज होणार नाही. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट तुम्हाला सांगितला AI व्हिडिओचा. AI व्हिडिओ बनवायच्या नादात असाल, तुम्हाला वाटत असेल सोपं आहे किंवा हे व्हिडिओज लवकर व्हायरल होता, जरी लवकर व्हायरल होता तरी तो चॅनल मॉनिटाईज होत नाही. कारण यशाला शॉर्टकट नसतो. यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागतं किंवा हार्डवर्क किंवा मेहनत ही करावीच लागते. त्यावर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.